जय श्रीराम. पंचांगातल्या तिथी नक्षत्र वाराचे योगाचे करण 5 अंगांनी बनणारं पंचांग, त्याचं महत्त्व बऱ्याच जणांना आहे. हिंदू धर्माच्या, सनातन धर्माच्या, वैदिक संस्कृतीमध्ये तिथींना महत्त्व खूप आहे. वार जे आहेत ते सद्गुरू किंवा नवग्रहांच्या स्वरूपातले. आता मंगळवार हा मंगळाचा आहे, मंगळवार हा गणपतीचा आहे, मंगळवार हा हनुमंताचा पण आहे. शनिवार हा शनी नवग्रहामधला आहे. शनिवार हा मुंजोबाचा देखील सांगितलेला आहे, म्हणजे ज्याला उग्रदेवता अश्वत्थनारायण, ज्याला मुंजोबा पिंपळ म्हणतो आपण बसोबा त्याचा. रविवार हा कालभैरवनाथाचा सूर्याचा आहे. वाराचं त्या गोष्टी ज्या आहेत त्या देवतेवरती, ग्रहांवरती आहे. परंतु मी कायम सांगतो, वारापेक्षा तिथी श्रेष्ठ आहे. म्हणून तुम्ही कधीही बघा, चतुर्थीचा उपवास आहे धर्मशास्त्रात उल्लेख केलेला, प्रदोषाचा उपवास आहे, एकादशीचं व्रत आहे किंवा एकादशीचा 12 मायच्या एकादशा करणाऱ्या भागवत समाजाचा संप्रदाय मांडणारे किंवा मोठ्या एकादशा करणाऱ्या महाएकादशी. महादेवाच्या शिवाच्या काळामध्ये किंवा शिवोपासनेमध्ये काय मोठं आहे तर महाशिवरात्री, जे त्रयोदशीला येते. प्रत्येक महिन्याला त्रयोदशीला शिवरात्री येते, तर महाशिवरात्र तिथी म्हणून उपवास आहे. म्हणून तुम्ही हे सगळं धर्मशिक्षण घेताना धर्माच्या ज्या गोष्टी अवलंबत आहेत किंवा ज्या करतायत, ज्या करणार आहेत, त्याचा बारीक अभ्यास करा. तिथीवरचे उपवास हे श्रेष्ठ असतात आणि तिथीचं महत्त्व आहे. वाराची संकल्पना आल्यानंतर ती नक्षत्रावरती नाही तर ती ग्रहावरती आहे. वाराची संकल्पना ही सद्गुरू किंवा त्या देवतेंवरती मांडली गेलेली आहेत, परंतु तिथींचं महत्त्व जे आहे, तिथींचं महत्त्व हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हरिदिन, विष्णुदिन म्हणून एकादशी मोठी आहे, महाशिवरात्र म्हणून महादेवाची तिथी मोठी आहे. अष्टमीचा उपवास काही जणांना असतो, तो कालभैरवनाथ म्हणून आणि देवी म्हणून. दर अष्टमीला देवीला कुळधर्म करणारे लोक आहेत पूर्णावर्णाचा. दर पौर्णिमा तिथी म्हणून बघा तुम्ही, पौर्णिमा ही तिथी म्हणून बघा. अमावस्येला आपण अग्नी नारळ फोडणं, वास्तूला नैवेद्य दाखवणं, उग्रदेवतेंना मसोबाला वगैरे दहीभात ठेवणं, हे अमावस्या म्हणून करतो, वार म्हणून करत नाही. म्हणून वारापेक्षा तिथी महत्त्वाच्या, वाराच्या उपवासापेक्षा. कारण की वाराचे उपवास हे तुमच्या ज्योतिषीय ग्रहांच्या दृष्टिकोनातले आहेत किंवा सद्गुरू. आता गुरुवार माझं प्रेम आहे गुरुमुळं, गुरु हा ग्रह पण आणि माझ्या सद्गुरूंमुळं, हा विषय वेगळा आहे. परंतु वाराच्या उपवासापेक्षा तिथीचे उपवास हे श्रेष्ठ आहेत, जे अवश्य करावेत. आणि बारीक सायन्स पण बघा की तुम्हाला आता लोक म्हणतात मी 3 दिवस तकर पद्धतीमध्ये 3 दिवस ताकच पिणार आहे, मी 1 दिवस काही खाणार नाही आहे, असं मला शरीर ते टॉक्सिन वगैरे जातं अमुक तमुक, ही संकल्पनाच आपल्या धर्मात आहे. म्हणून 15वड्याला एकादशी आहेत, 15वड्याला प्रदोष आहे. तुम्ही ते करा, तुम्हाला काहीच बाकीची करायची गरज नाही. 15 दिवसात एक उपवास करा. बरं काहीच जमणार नाही तर महिन्यात चतुर्थी बऱ्याच जणांकडे असते, ते चतुर्थी म्हणजे तुमचा एक उपवास होतो. आणि 2 एकादशा करा, 2 प्रदोष करा, बघा आपोआप तुमचं टॉक्सिन बाहेर पडेल. त्यामुळे तिथीपेक्षा, तिथी नक्षत्र किंवा एखाद्या वारापेक्षा श्रेष्ठ मानली गेलेली आहे ह्याच संकल्पनेमध्ये. त्यामुळे वारापेक्षा तिथीचे उपवास किंवा तिथीच्या कुठल्याही उपासना या श्रेष्ठ आहेत, हे नक्की. जय श्रीराम. सुनीश ज्योतिष सेवेला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.